कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। सध्याच्या जगात टेक्नॉलॉजी वेगानं वाढतेय। एआयचा वापर करून प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडतोय। हल्लीच्या काळातले तरुण म्हणजेच जेनझी मुलं ही शाळेच्या अभ्यासासाठी सुद्धा एआयचा वापर करतात। त्यामुळेच बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात एआयचा वापर प्रभावी ठरताना दिसतोय। आधुनिक शिक्षणात तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊन कर्जतमधल्या अभिनव ज्ञान मंदिर महाविद्यालयात प्राध्यापक विकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। 6 दिवस ऑनलाईन पद्धतीनं असणाऱ्या या कार्यशाळेचं उद्घाटन अभिनव ज्ञान मंदिर विद्यालयाच्या सभागृहात पार पडलं। कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे सचिव नंदकुमार मणेर यांच्या हस्ते झालं। संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं बीजभाषण डॉक्टर माधवी ठाकूर देसाई यांनी केलं, तर सूत्रसंचालन प्रचिता पालकर आणि आभार प्रदर्शन किंजल गोर यांनी केलं। कृत्रिम बुद्धिमत्ता, अध्यापन आणि अध्ययन प्रक्रिया असा या कार्यशाळेचा विषय असून यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना, एखाद्या विषयाचं संशोधन करताना आणि मूल्यमापन करताना एआयचा वापर कसा करता येईल याची इत्थंभूत माहिती मिळणार असल्याचं कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण घोडविंदे यांनी सांगितलं। 5 मार्च ते 11 मार्च दरम्यान होणाऱ्या या कार्यशाळेत राज्यातल्या 109 संशोधक प्राध्यापकांनी सहभाग घेतलाय। विद्यार्थ्यांना शिकवताना आता कृत्रिम बुद्धिमत्ता प्राध्यापकांची मदत करणार आहे। अर्थात एआयमुळे शिक्षणाच्या नवीन पद्धती वापरता येणार असल्या तरी एआयला सुद्धा कमांड देऊन शिकवावं लागतं। त्यामुळे एआयला काय शिकवायचं याची संपूर्ण माहिती अनुभवी मार्गदर्शक या 6 दिवसांच्या शिबिरात देणार आहेत। नमस्कार। अभिनव ज्ञान मंदिर संस्था आयोजित अभिनव ज्ञान मंदिर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने 6 दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचं आज आम्ही अनावरण केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये एआय इन टीचिंग अँड लर्निंग याविषयी प्राध्यापक संशोधक यांना उद्बोधन कार्यक्रम करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयाने केलेलं आहे। यामध्ये आता येऊ घातलेल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये एआयची भूमिका काय, एआयच्या माध्यमातून शिक्षकांना, विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये जे अपडेशन आहेत, मूल्यमापनामध्ये, असेसमेंटमध्ये किंवा शिक्षण पद्धतीमध्ये ते कळण्याच्या उद्देशाने त्याचं अनावरण किंवा त्याचं ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आहे। यामध्ये महाराष्ट्रभरातून जवळजवळ 109 लोकांनी नावनोंदणी केली असून काल या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यामध्ये बीजभाषक म्हणून रिटायर्ड प्राध्यापिका डॉक्टर ठाकूर देसाई मॅडम यांनी त्यांचं बीजभाषण दिलं। तसेच महाराष्ट्रभरातून किंवा देशामधून 6 विविध व्याख्याते याच्या 6 विषयांवर विविध स्तरावर मार्गदर्शन करणार आहेत। तरी मी सर्व प्राध्यापक, संशोधक यांना आवाहन करतो की या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी आपण सहभाग नोंदवावा आणि आपल्या ज्ञानामध्ये एआयची भूमिका वाढवून विद्यार्थ्यांचा विकास घडवावा अशी विनंती करतो आहे। आत्ता ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एआय, कृत्रिम बुद्धिमत्ता असं एक लॉन्चिंग टेक्नॉलॉजीने केलं आहे। मग ह्या टेक्नॉलॉजीचा विद्यार्थ्यांना आव्हानं आहेत आणि विद्यार्थ्यांना फायदाही आहे। मग त्याचं मुळात विद्यार्थ्यांना त्याचं सकारात्मक बाजू समजून घ्यावी किंवा एआयच्यामध्ये नुसतं कॉपी पेस्ट किंवा एआयच्या माध्यमातून उत्तरं लवकर मिळवणे, त्याच्यातून शॉर्टकट गाठणे हा पर्याय नसून त्याच्या डीपमध्ये नॉलेज कसं घेता येईल हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळावं, हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे। सगळ्यात चॅलेंजेस शिक्षकांसाठी, संशोधकांसाठी आहे, कारण की एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शिक्षक म्हणजे आता बघा मुलांना आणि शिक्षकांना म्हणजे जे शिकवतं ते मुलांना आधी माहीत होणार आहे। मग शिक्षकांनी शिकवताना या टेक्नॉलॉजीचा वापर करताना की बाबा मुलांना वेगवेगळ्या तंत्रज्ञानामधून, प्रेझेंटेशनमधून किंवा एक ग्लोबलायझेशन करून जगाच्या सगळ्या नॉलेजचं ते एकत्रीकरण करून हे शिकवता येईल, जेणेकरून शिक्षकाला असं वाटेल की बाबा मी एका फक्त चाकरीबद्ध किंवा ट्रॅडिशनल अप्रोचमध्ये न अडकता मी मल्टिपल एज्युकेशन त्याला देऊ शकतो आणि तो त्याचा वापर ज्या त्याच्या अनुषंगाने, त्याच्या ज्ञानाच्या अनुषंगाने किंवा ह्या प्रोग्रामच्या अनुषंगाने आम्ही जे 6 विषय घेतलेत त्या 6 विषयांमध्ये ते कव्हरेज होईल अशी आम्हाला खात्री आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा।
कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.